आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय पवित्र ईसाई तसेच मुस्लिम धर्माच्या अनुयायांना कर्माधाराने लाभ हानी करणारे ब्रह्मा, विष्णू तसेच शिव या तीन देवता, हजरत आदम व त्यांची पत्नी हव्वा तसेच अन्य प्राण्यांची व सर्व ब्रह्मांडाची उत्पत्ती करून कुराण व बायबल बोलणारा प्रभू यांच्याकडे सुपूर्त केले. बायबलच्या उत्पत्ती ग्रंथामधून देखील सिद्ध होते की परमात्मा मनुष्य सदृश आहे, कारण प्रभूने मनुष्यास आपल्यासारखे बनवले आहे. तसेच 7 दिवसानंतरचे वर्णन कुराण शरीफ व बायबल ज्ञानदाता म्हणजे काल किंवा ज्योतिनिरंजनच्या लीलेचे आहे. पवित्र बायबलमध्ये लिहिले आहे की नंतर यहोवा परमेश्वराने म्हटले, मनुष्याला चांगल्या वाईटाचे ज्ञान होऊन आपल्यातील एका समान झाला आहे. यामुळे आता असे घडू नये की तो हात पुढे करून जीवन वृक्षाचे फळ पण तोडून खाऊन घेईल आणि नेहमी जीवित राहील. परमेश्वराने त्याला अदनच्या बागेतून हुसकावून लावले. वरील विवरणातून हे सिद्ध होते की जो आदमचा प्रभू जसा आहे तसा आणखीन कोणीतरी आहे, तसेच साकार आहे. यामुळे तर म्हटले आहे की मनुष्य जीवन फळ खाऊन आपल्यातील एकाच्या समान झाला आहे. कारण बायबलमधील उत्पत्ती ग्रंथामध्ये लिहिले आहे की आदमने चांगल्या वाईट ज्ञानाचे फळ तोडून खाल्ले, तर त्याला माहीत झाले तो नग्न आहे. यहोवा परमेश्वर फिरत असताना त्याने आदमला हाक मारली, तू कुठे आहेस? तेव्हा आदम म्हणाला, मी तुझा आवाज ऐकून लपलो आहे, कारण मी नग्न आहे. मग परमेश्वराने आदम व त्याची पत्नी हव्वा यांच्याकरिता वस्त्र बनविले. विचार करा की वरील विवरणावरूनच हे सिद्ध होत आहे की पूर्ण परमात्मा देखील सहशरीर मनुष्या समान आकाराचा आहे, तथा अन्य प्रभू देखील मनुष्या समान आकाराचा आहे, ज्याला पवित्र ईसाई व मुस्लिम धर्म निराकार मानतो आहे. तसेच प्रभू एकापेक्षाही अधिक आहेत, कारण की काल ब्रह्म स्वतः समोर येत नाही. त्याने आपल्या तिन्ही पुत्र म्हणजे रजगुण ब्रह्माजी, सत्गुण विष्णूजी, तमगुण शिवजी यांच्याद्वारे एका ब्रह्मांडाचे कार्य चालवून ठेवले आहे. हजरत आदमजी भगवान ब्रह्माचे अवतार आहेत. हजरत आदम यांना श्री ब्रह्माजींनी भ्रमित करून ठेवले होते. त्यांनीच त्याला तेथून काढून टाकले होते. यामुळे म्हटले आहे की चांगल्या वाईटाचे ज्ञान देणारे फळ खाऊन आदम आपल्यातील एकाच्या समान झाला आहे, कारण की ब्रह्मा, विष्णू व महेश तिन्ही देव आहेत. हजरत ईसाच्या अवतार धारण करण्याविषयी पवित्र बायबलमध्ये लिहिले आहे की प्रभू ईश्वराने पृथ्वीवर वाढत चाललेल्या दुराचाराच्या अंतासाठी आपल्या पुत्राला पाठवले होते, कारण हजरत ईसाजी भगवान विष्णूंचे अवतार आहेत. विष्णू लोकातून कोण्या देवात्म्याचा जन्म मरियमच्या गर्भातून देवदूत म्हणजे देवाद्वारा झाला होता.